मुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। तर कोल्हापुरातील अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत, कार्यकारिणी बैठकीमध्ये मार्गदर्शन करणार आहेत। मात्र दौऱ्याच्या सुरुवातीलाच अजित पवार यांनी कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी देखील केली। 2 दिवसांपूर्वी केशवराव भोसलेंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नाट्यगृहाला आग लागलेली होती। दरम्यान पाहणीनंतर निधी आला नाही म्हणून काम रखडलं असं नाट्यगृहाबाबतीत होऊ देणार नाही, अर्थमंत्री म्हणून शब्द देतो अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे। तर कोल्हापूरचं वैभव असलेल्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली आणि या ठिकाणी झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पाहणी केली। नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या घटनेवरून दुःख व्यक्त करताना ही वास्तू पुन्हा दिमाखात उभी राहील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले। तसंच या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। हे नाट्यगृह उभं राहणं पुन्हा हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आयुक्त आणि कलेक्टर यांनी मला माहिती दिलेली आहे की याचं इन्शुरन्स देखील काढला होता विमा आणि तो 5 कोटीचा विमा आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण जशी वास्तू होती पूर्वी तशी वास्तू पुन्हा उभी करण्यासाठी त्यांनी एस्टिमेशन केलेलं आहे 25 कोटीचं। त्यामुळे यामध्ये 20 कोटींची आवश्यकता आहे। सरकार शेवटी सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर करणारं सरकार आहे, त्यामुळे 20 कोटी रुपये सरकारच्या वतीने या नाट्यगृहाला दिले जातील। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे। तर यावेळेस जयंत पाटलांनी लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांवर निशाणा साधलाय। 9 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्यांना आधी कुणीच लाडकं का वाटलं नाही, तर आता लोकसभेनंतर सगळंच लाडकं वाटायला लागलंय असा सवाल करत जयंत पाटलांनी अजित पवारांचं नाव न घेता खोचक टीका केली आहे। दरम्यान जयंत पाटलांच्या या टीकेला अजित पवार यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलंय। अर्थसंकल्प मांडले, त्या 9 अर्थसंकल्पात त्यांना कधी कोणी लाडकं वाटलं नाही। लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता सगळं लाडकं दिसायला लागलेलं आहे। अमोल कोल्हेंनी सांगितलं लाडक्या खुर्चीसाठी सगळं आहे। आता दम द्यायचं चाललंय, सांगायचं चाललंय आमच्या मताच्या, आमच्या नावासमोर, आमच्या चिन्हाच्या समोर बटन दाबा, मग आम्ही ह्या योजना व्यवस्थितपणाने पुढे चालू। हे आता आमचे विरोधक आमच्यावर टीका करतात, काय बहिणींचाच पुळका आलाय, भावांना काहीच दिलेलं नाही। तर भावांना पण आम्ही दिलेलं आहे। ते कुठल्या चष्म्यातनं बघतात ते पहिलं तपासलं पाहिजे। जर तुमचा चष्मा, तुम्ही जसा योग्य पद्धतीचा चष्मा लावलाय तसा त्यांनी पण लावला तर त्यांना योग्य दिसेल, खरं दिसेल।